तपास केला आणि काय सत्य निष्पन्न झालं? सर्वांना नमस्कार. जे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आहे ना, कंप्लेनंट रोशन कुले नाव व्यक्ती आमच्याकडे तक्रार घेऊन आला की आम्ही पैसा व्याजमध्ये घेतला होता आणि नंतर जे जास्त व्याज लावल्यामुळे आम्ही आमच्या किडनी विकलून आता आमच्या परिस्थिती चांगला नाही आहे, आम्हाला पैसे द्यावी म्हणून त्या अनुषंगाने आम्ही चौकशीला लावलेला होता. त्या अनुषंगाने आजच्या दिवशी आमच्याकडे पुरावा भेटल्यानंतर आम्ही लगेच त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करणं प्रक्रिया सुरू केलेला आहे. त्यावर आम्ही सावकारी अधिनियमच्या जे कलम 29, 30, 31च्या कलम आणि एक्स्टॉर्शनच्या कलम हा घटना कसा झाला म्हणून असा झाला की 2021 फेब्रुवारी महिन्यापासून हा दिवशी त्यांनी पैसे घेतला होता आहे. काही इलाजासाठी, गावच्या इलाजासाठी त्यांना पैसे घेतला होता. त्यांच्यावर जे इंटरेस्ट जे गैर अर्जदाराने त्यांना पैसे घेतलेला होता ते ॲड होते. जास्त त्यांनी 50 लाख पर्यंत त्यांनी पैसे त्यांना पे केला म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आतापर्यंत. त्यामध्ये 6 आरोपी निष्पन्न झालेले आहे. 6 आरोपी कडून त्यांनी पैसे व्याजावर घेतलेले आहे आणि त्यांना परत 3 वर्षापासून ते पैसे परत करत आहे. तरी पण आता समोर आला की ते मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी ते असं बोलत आहे की ते किडनी विकलेला आहे. तो त्या अनुषंगाने आतापर्यंत चौकशी पूर्ण झालेल्या नाही आहे. तरी पण ते ट्रान्झॅक्शन बघितलं असेल तर काही आरोपीच्या अकाउंटवर त्यांना अकाउंटला पैसे पाठवलेला आहे आणि पैसे पण घेतलेला आहे. ते कंटिन्यूस ट्रान्झॅक्शन दिसत आहे. काही तो प्रथमदर्शनी दिसून येत आहे की त्याचे हे सावकारीचा इश्यू म्हणून आम्ही आता फायनल करून आता FIR दाखल केलेला आहे आणि 4 लोक आता ताब्यातमध्ये आहे. तर या प्रकरणात किडनी विकण्याची वेळ आली की या सावकाराच्या दबावामुळे आली असं काय निष्पन्न झालंय? तर की ज्या चौकशी दरम्यान आम्ही त्यांना विचारपूस केलेला आहे तरी पण ते स्पष्ट उत्तर देत नाहीये. तरी पण जे मुख्य उद्देश काय आहे विकण्यासाठी ते आतापर्यंत निष्पन्न झाले नाही. सर, गुन्हा जो नोंदवण्यात आलेला आहे तो सावकारीच्या संदर्भात आहे की किडनीच्या संदर्भात? ते सावकारीच्या संदर्भात गुन्हा होत आहे आणि किडनीच्या संदर्भात वेगळ्या गोष्टी आहे. त्यांच्या पण आम्ही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.